मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत 24 ऑक्टोबर तर 31 ऑक्टोबर आपल्याला कोणती सेवा करायची, कोणते मंत्र बोलायचे, कोणते स्तोत्र बोलायचे आहे, तर जास्त म्हणजे कमी टाईममध्ये आपल्याला कशा सेवा करून घ्यायच्या आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातून अदरिद्रता आपल्याला बाहेर काढायची, म्हणजे माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन होईल। तर आपल्याला हे दीपावली संच जो आहे तर याच्यातली आपल्याला संपूर्ण सेवा करायची आहे। तर सेवा काय काय आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, आपल्याला 24 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवार, तर या दिवसापासून आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला सर्वात अगोदर म्हणजे देवीला आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी आणि कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा करायची। तर संपूर्ण सेवा जर आपण संध्याकाळी केल्या तर आपला टाइम सुद्धा वाचेल आणि आपल्याला जे दिवाळीच्या सर्व घरातील कामं आहेत आपले खूप घाई गर्दी राहते आणि दिवाळी म्हटलं म्हणजे दिवस पण लहान येतात आणि लगेच संध्याकाळ होऊन जाते। तर आपल्याला संपूर्ण सेवा एकाच वेळेस करायची आहे। म्हणजे आपण जर प्रदोष कालानंतर भी आपण सेवेला सुरुवात केला तर प्रदोष कालानंतर लक्ष्मीचं आगमन होतं। प्रदोष काल हा अत्यंत महत्त्वाचा काल आहे, कारण या कालामध्ये प्रदोष कालावर शिवाने विष प्राशन केलेलं होतं। समुद्र मंथनमधून ज्यावेळेस 14 रत्न निघालेले होते तर 14 रत्नांमधून हलाहल हे विष निघालं होतं। तर दैत्यांनी आणि देवांनी प्रार्थना केली होती भगवान शिवाला की तुम्ही हे विष प्राशन करा। तर ते विष प्रदोष कालावरच शिवाने प्राशन केलेलं होतं, म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे। आणि शिवजींचं एक नाव नीलकंठेश्वर आहे, त्यांचा गळा निळा पडलेला होता। तर प्रदोष काल हा अत्यंत महत्त्वाचा काल राहतो। तर घरात आपल्याला खूप काही कामं राहतात संध्याकाळचे, तर कोणाचे काही वेगळी भाजी, कोणाचं वेगळी भाजी, असे भरपूर कामं राहतात। माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत मी समजू शकते ह्या दिवाळीचे 8 दिवस कसे जातात आणि किती घाईघाईचे राहतात आणि आपण किती थकतो। माता लक्ष्मीला आपल्या घरात आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो। तर आपल्याला संपूर्ण सेवा एकत्र आपण एकाच वेळेस सुद्धा करू शकता। तर एकाच वेळेस कसे, दिवसभरातून तुम्ही सकाळी नाही बसले, संध्याकाळी तुम्ही प्रदोष कालावर बसले 4:30 नंतर, प्रदोष काल सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदर आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतरचा, तसं तर 4:30 नंतर प्रदोष काल सुरू होऊन जातो। तर आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या टाकेवर कुमकुमार्चन करायचंय। तर कुमकुमार्चन करताना एक वेळा स्त्री सूक्त, एक वेळा पुरुष सूक्त असं आपल्याला बोलायचंय। म्हणजे हे मंत्र आपल्याला कुलदेवतेच्या टाकेवर बोलायचे। सर्वात अगोदर आपण गणपतीची प्रार्थना केली आणि लगेच कुलदेवतेची प्रार्थना करायची आहे। आपल्याला लगेच आपल्याला एकाच वेळेस जशी कुलदेवतेची प्रार्थना झाली, आपली कुमकुमार्चन झालं, स्त्री सूक्त पुरुष सूक्त झालं आपलं, तर आपण लगेच 2 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे। आपल्याला हे कमळगट्ट्याचे मणी आहेत। तर हे कमळगट्ट्याचे 2 मणी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची ही सेवा। तर माता लक्ष्मीला कमळ हे फूल खूप आवडतं, माता लक्ष्मी कमलावरच बसलेली राहते। तर हे कमळगट्ट्याचे 2 मणी आपल्याला 24 ऑक्टोबर तर 31 ऑक्टोबर पर्यंत दररोज 2 घ्यायचे, म्हणजे गुरुवारपासून तर दररोज 2-2 घ्यायचे आहे। तर या 2 कमळगट्ट्याच्या मणीवर आपल्याला 16 वेळा 16 मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ स्वामी समर्थाचं माळ करायची, 1 माळ स्वामी समर्थाचं। तर हे आपल्याला हातात घेऊन आपल्याला 16 वेळा 16 मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ स्वामी समर्थाची करायची। कुमकुमार्चन झालं आपलं आपल्या कुलदेवताच्या टाकेवर, लगेच ही सेवा करायची। ही झाल्यावर हे 2 मणी आपल्याला गाईच्या तुपामध्ये एका डबीत भिजू घालायचे। दुसऱ्या दिवशी पण 2 मणी घ्यायचे, ते पण आपण तुपामध्ये एका डबीत आपल्याला जमा करायचे। असे 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ही सेवा करायची। आणि मग 1 तारखेला दिवाळी आहे, त्या दिवशी आपल्याला हवन प्रज्वलित करायचा संध्याकाळी, आणि हवनाचा तो व्हिडिओ तुम्हाला मी सांगून देईल। पण हे आपल्याला आता 8 दिवस ही सेवा करायची। मग दररोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आपण जर आपल्या दरवाजात गोमूत्र शिंपडलं तर घरातील जी कटकट आहे, आपली दरिद्रता आहे, अदरिद्रता जी अलक्ष्मी जी आहे
तर ती आपल्या घरातून बाहेर जाईल, तर आपल्याला हे गोमूत्र सकाळ संध्याकाळ शिंपायचं। ही आपल्याला बाटली अशा ठिकाणी ठेवायची की दरवाजाजवळच, म्हणजे लगेच आपलं हे काम दररोज ही सेवा होईल। 8 दिवसच नाही, मी तर दररोज गोमूत्र माझ्या घरात म्हणजे खालून वरून इकडून तिकडून 5-6 रूम आहेत आणि 2-3 तालची बिल्डिंग आहे, तरी पण 3 ठिकाणी मी ही बाटली ठेवलेली। ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी माझे गोमूत्र राहतं। तर दरवाजात ही आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ वर्षभर बी शिंपडले तर अतिउत्तम, कारण आपल्याला आपल्या घरात अलक्ष्मीचा प्रवेश करून नाही घ्यायचा आहे। हे गंगाजल आहे, तर हे गंगाजल आपण देवांच्या पाण्यामध्ये टाकू शकतो, आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो। गुलाबजल आणि गंगाजल दोघी मिळून हे गुलाबजल आहे। तर गंगाजल पण आपल्याला 8 दिवस दररोज आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। गंगाजल टाकल्याने आपल्याला 4 तीर्थांचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याची प्राप्ती होते। तर त्यानंतर हे सुगंधित उठणे आहे, तर हे उठणे पण आपल्याला 8 दिवस दररोज लावायचे आहे। जर आपण अभंग स्नान केले, काही जण काय करतात की फक्त चतुर्दशीच्या दिवशी, नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नान करतात, पण दररोज आपल्याला करायचे। जोपर्यंत याच्यात उठणे तोपर्यंत केले तर अतिउत्तम। मनामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती आपली बाहेर जाते। हे पंचगव्य आहे, तर हे पंचगव्य कशाने आहे, तर गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप आणि गोमूत्र आणि गाईचं शेण यांच्याने बनलेलं हे पंचगव्य आहे। तर हे सुद्धा आपल्याला दररोज आपल्या अंघोळीच्या वेळेस आपल्याला यूज करायचे। त्यानंतर आपल्याला हे दशांक धूप आहे, ही दररोज आपल्याला सकाळ संध्याकाळ एक पण लावली तरी पण आपल्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल। हे ना तर महाराजांच्या मूर्तीला या फोटोला आपल्याला दररोज लावायचं आहे आणि ही बाटली संपल्यानंतर आपण आणू शकता। वर्षभर आपण महाराजांच्या मूर्तीवर, फोटोवर, देवांना, माता लक्ष्मीला सर्वांना आपण लावू शकता। याच्याने सुगंधित म्हणजे खुशबू येते, त्याच्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते। आता हे राहिल्या पिवळ्या मोहरी आणि रक्षा। तर पिवळ्या मोहरी आणि रक्षा थोड्या थोड्या आपल्या हातावर घ्यायच्या आहे आणि हातावर घेतल्यानंतर आपल्याला 11 वेळा वल्गासुक्त, 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 1 वेळा स्वामी समर्थची माळ करायची। तर असे आपल्याला दररोज संध्याकाळी हे 24 ऑक्टोबर तर 31 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा करायची आणि प्रत्येक आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांना हे टाकून द्यायचे, लॅट्रिन बाथरूम सोडून। आणि श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला हा उपाय करायचा, म्हणजे आपल्या घरातील केवढी पण कटकट असे, केवढाही नजर दोष असे आणि नेगेटिव्ह ऊर्जा असे तर तो बाहेर जाईल। कारण कालभैरवाष्टक असं आहे की पॉवरफुल मंत्र आणि पॉवरफुल स्तोत्र आहे ते, तर त्याच्याने आपल्या घरातील संपूर्ण काल सुद्धा नष्ट होतो। त्यानंतर आपल्याला एकाच वेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण जर बसलो तर एकाच वेळेस एकाच टाइमावर आपल्याला ह्या तिघी जर सेवा केल्या तर कमी टाइम मध्ये आपल्या सेवा होतील। तर माझा तो व्हिडिओ स्क्रीनवर पूर्ण येऊन जाईल। सर्वात अगोदर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, तर कुंकुमार्चन श्री सूक्त 1 वेळा, पुरुष सूक्त 1 वेळा ते येऊन जाईल। लगेच आपल्याला कमलगट्टेच्या मणीवर सेवा करायची, तो व्हिडिओ माझा येऊन जाईल। 16 वेळा सोळशी मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र आणि 1 माळ स्वामी समर्थची, तर ते संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये येईल। त्यानंतर 11 वेळा वल्गासुक्त, 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 1 वेळा स्वामी समर्थ पूर्ण तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता। तुमच्या कमेंट्स येतात की ताई आम्हाला हे स्तोत्र जे मंत्र आहेत ते स्क्रीनवर पाहिजे, तर ते स्क्रीनवर येऊन जाईल। म्हणजे आपली कमी टाइममध्ये संपूर्ण सेवा आपण एकाच वेळेस करू शकतो। आपल्याला दिवसभर म्हणजे वारंवार आपल्या मनात हे नाही राहणार की माझी सेवा बाकी, माझी सेवा बाकी। एकाच वेळेस जर बसलो आपण आणि संपूर्ण सेवा केली तर पाऊण तास 1 तास आपण बसलो म्हणजे आरामाने आपली सेवा होईल। तर आपण 4:30 नंतर 5 वाजेनंतर आपण जर बसलो तर 6 वाजेपर्यंत आपल्या संपूर्ण सेवा, स्वामीची आरती, कुलदेवतेची आरती, गणपतीची आरती, लक्ष्मीची आरती ज्या आरत्या करायच्या तर त्या सुद्धा व्यवस्थित होतील। 6 वाजता आपल्या स्वयंपाकाचा, ज्यांच्या घरी लवकर स्वयंपाक लागतो तर 6 नंतर तुम्ही स्वयंपाक सुद्धा करू शकता। सेवा पण तुमच्या आरामाने होतील। प्रत्येक घरांमध्ये एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी करतात आणि प्रत्येकाच्या अलग अलग ख्वाहिश राहतात की मला हे आवडत नाही तर ते बनव, मला ते नाही आवडत। मुलांसाठी आपल्याला काळपात राहते की माझा मुलगा या मुलगी हे खात नाही तर त्याच्यासाठी हे बनवावं लागेल। दिवाळीच्या फराळाची पण तयारी राहील।
तर आपण संपूर्ण ही सेवा व्यवस्थित आपल्या घरातले पण कामं होतील आणि संध्याकाळची आपली ही सेवा सुद्धा व्यवस्थित होईल। तर अशा प्रकारे आपण ही सेवा करू शकणार। त्यामुळे संपूर्ण सेवांचा व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये सेवा देईल, कारण की मी सुद्धा या संपूर्ण सेवा करते। तर अगोदर मी कुमकुम वाचन कुलदेवतेचे आव्हान करेल, तर कुलदेवतेचे आव्हान करून स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, लगेच कमलगट्ट्याचे मणी हातात घेऊन घेईल, 16 वेळा 16 मंत्र तोच माझा व्हिडिओ लावून देईल। 2 मोबाईल आहेत माझ्याजवळ, तर एक मोबाईल तो लावून देईल मी, आणि म्हणजे मोबाईलद्वारे आपण श्रवण करू शकू आणि संपूर्ण आपल्याला हे पान ते पान, हे पुस्तक ते पुस्तक, यूट्यूबला इकडे बघा तिकडे बघा, तर एकाच याच्यात हे संपूर्ण सेवा दिली म्हणजे आपण व्यवस्थित सेवा पण करू, आपलं ध्यान पण स्वामींकडे राहील आणि माता लक्ष्मीकडे राहील। तर अशा प्रकारे आपल्याला या सेवा करायच्या आहे। माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे। तर कमळगट्टे अगोदर कुमकुम मार्चन केले, कुमकुम मार्चन नंतर लगेच 2 कमळगट्ट्याचे मणी घेऊन घेतले। कुमकुम मार्चन झाल्यावर 2 कमळगट्ट्याच्या मणीवर 16 वेळा 16 मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र, 1 माळ स्वामी समर्थची। लगेच आपण पिवळ्या मोहरी आणि रक्षा घेऊन घेतल्या, 11 वेळा वल्गा सुक्त, 11 वेळा कालभैरवाष्टक, 1 वेळा स्वामी समर्थची माळ। तर अशी हे एवढी सेवा आपल्याला 24 ऑक्टोबर तर 31 ऑक्टोबर पर्यंत एवढ्या सेवा करायच्या आहे। शॉर्टमध्ये पण माझा हा व्हिडिओ संपूर्ण सेवांचा येऊन जाईल। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे संपूर्ण समजलं असेल। त्याशिवाय आपल्याला संपूर्ण माहिती याच्यात सुद्धा येऊन जाते। तर याच्यात आपल्याला सकाळ संध्याकाळ गोपदम काढायचे, लक्ष्मीचे पावलं काढायचे, सकाळी लवकर उठून जर आपण हळदीने लेपन केले दरवाजाच्या उंबरठ्यावर तर अतिउत्तम। त्याच्यावर हळद कुंकू तांदूळ टाकून आपल्याला आपल्या दरवाजाची उंबरठ्याची पूजा करायची, दिवा लावायचा गाईच्या तुपाचा। संध्याकाळी आपण ज्यावेळेस सेवेला बसू त्यावेळेस सुद्धा आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, 2 अगरबत्त्या दरवाजांजवळ लावू द्यायचे, धूप लावायची। आता बाजारात घुगळ आणि धूप लोभान धूपच्या पण अगरबत्त्या येतात, तर त्या पण आपण मार्केटला एवढे 8 दिवस वापरू शकतो, घरात पूर्ण धूर करू शकतो। संध्याकाळच्या वेळेस आपण दररोज कापूर आणि लोंगा 5-5, 7-7 कापूरच्या वळ्या, 5-5, 7-7 लोंगांच्या वळ्या, लोंगा आपण जाळून आपल्या घरात संपूर्ण लोंग आणि कापूरचा धूर करून आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा आणि दरिद्रता आपल्याला बाहेर काढायची। तर अशा या सेवा आपल्याला संपूर्ण या दिवाळीच्या 8 दिवस करायच्या आहे। आपण दिवाळीच्या या 8 दिवस सेवा करू, पण वर्षभर आपल्या घरात आर्थिक प्रगती चांगली राहील, धनधान्याची भरभराट राहील, सुख समृद्धी शांती राहील, घरात भांडणं वगैरे राहणार नाही, मुलाबाळांच्या आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील। आणि आपल्याला असं म्हणजे जे लक्ष्मीसाठी खूप जण काही जण की या सेवा आणि अर्चना करत नाही आणि मग माझ्याजवळ पैसा नाही, मग आमच्या घरात असं न तसं कोणी असं बोलतं, त्याच्याजवळ सुद्धा आपण जास्त उभे राहू नये, निगेटिव्ह ऊर्जा जर राहिली तर ह्या वर्षभर मग त्यांना हेच मग रडगणाने करावे लागतात। त्यापेक्षा तर आपल्याला ह्या 8 दिवसाच्या सेवा केलेल्या पुरतात की माता लक्ष्मीचं आगमन होतं। पुराणे श्रवण करावी वारंवार। माझे शालिनी भक्ती सागरवर 8 पुराणं येऊन गेलेले आहेत। पुढे डिसेंबरमध्ये आपण दत्तात्रय पुराण स्वामींचं लावणार आहेत। तर आता तर अगोदर या सेवा करून घेऊ आणि नंतर पुढचं मग मी तुम्हाला तसं सांगेल। त्यानंतर आपण लक्ष्मी पूजनला काय सेवा करायची, लक्ष्मी पूजनची वेळ आपल्याला सायंकाळी 5:30 नंतर आहे। तर लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपल्याला कर्कश वाद्य फटाके यांचा आवाज घरात नको अशी आपल्याला काळजी घ्यायची। आणि बलिप्रदा 2 नोव्हेंबरला आहे, तर अभंग स्नान पहाटे लवकर उठून आपल्याला करायचे आहे। त्या दिवशी हनुमत बिसा रामरक्षा म्हणावी, यामुळे आरोग्याची प्राप्ती होते। भाऊबीज 3 नोव्हेंबरला आहे, तर या दिवशी लवकर उठून अभंग स्नान करून बहिणीने भावाचे औक्षण करायचे, घरात सुख समृद्धी नांदवावी। आणि 29 ऑक्टोबरला आपल्याला धनत्रयोदशी आहे, या दिवशी प्रदोष पण असतो। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कुबेराची सेवा करायची आहे आणि धन्वंतरी या देवतेची आपल्याला पूजा करायची। फोटो असेल तर ठीक, नाही तर स्वामी समर्थाच्या फोटोत असा फोटो येऊन जातो। विष्णूंचे अवतार आहेत, तर धन्वंतरी अमृत कलश 14 रत्न निघाले होते समुद्र मंथन मधून, तर त्यावेळेस धन्वंतरी देवता निघालेले होते। हे आयुर्वेदिकचे देवता आहेत, म्हणजे जर आपण त्यांची पूजा केली तर आपले संपूर्ण आरोग्य आणि हे जे आपलं शरीर हे सर्वात मोठी धनसंपदा आहे। जर आपलं शरीर हे सर्व चांगलं राहिलं तर आपण सर्वात मोठी संपत्ती मिळवून घेतली असे समजावे। तर अशा या सेवा संपूर्ण मी तुम्हाला सांगून देईल ना। एक व्हिडिओ फक्त एवढा येऊन जाईल, 3च सेवा करायची आपल्याला दररोज संध्याकाळी, त्याचा व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो, तर काळजी करायची नाही। बाकी अजून तुम्हाला मी माहिती
देत राहील तर बाकी आपण गायत्री पद्य काढू शकतो, म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये गाईचे पावलं काढू शकतो, लक्ष्मीचे पावलं काढू शकतो. ओम श्रीम श्रीये नमः. तर हा आपल्याला दरवाजावर आपण हे दिवाळी यंत्र करून आपण प्रवेशद्वारावर लावू शकतो. कुंकुने प्रवेशद्वारावर आपल्याला ओम श्रीम श्रीये नमः हे जो यंत्र आहे तर हे मी तुम्हाला स्क्रीनवर देऊन देईल. तर आपल्याला यंत्र कशा प्रकारे काढायचं आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे दीपावलीच्या या सणाची जी माहिती तर ती समजली असेल अशी मी आशा करते. समजली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. श्री स्वामी समर्थ. आणि शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलवर पण स्तोत्र मंत्र येत राहतात. तर दोघी चॅनलांना सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत छोट्याशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.